नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सुक्या झिंग्याचं बेसन। त्याच्यासाठी मी झिंगे घेतले आहे, ते 2 पाण्यात धुवून ठेवलेले आहे। टोमॅटो घेतला आहे, कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि 2 चम्मच बेसन। तर आता आपण कढईमध्ये 2 बुटले तेल टाकून घेऊ। आता आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ। बघू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ बारीक केलेला। बनवत असल्यामुळे त्याला कांद्याला जास्त लाल होऊन द्यायची काही गरज नाही। आता याच्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ, ती सुद्धा उकळी करून घेऊ। उकळीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ। दोनच टाकून घेऊ। आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारे शिजवून थोडा वेळ शिजवून घेऊ। चिमूटभर हळद, 2 चम्मच लाल तिखट, ते सुद्धा चांगलं एकत्र करून घेऊ। मी टोमॅटो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं होतं याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये झिंगे टाकून घेऊ। हे सुके झिंगे आहे, चांगल्या प्रकारे 2 पाण्याने मी धुवून घेतलेले आहे। पण बेसन हे अतिशय टेस्टी लागतं खायला, खास करून भाकरीसोबत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा सुक्या झिंग्याचं बेसन किंवा कुठलं म्हणू शकतो। ते आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊ। त्याच्यानंतर आपण याच्यात बेसन पीठ टाकून घेऊ। त्याच्यामध्ये आता आपण बेसन पीठ टाकून घेणार आहे। मी इथे बेसन पीठ 2 चम्मच घेतला, तुम्ही तुमच्या आकारानुसार घेऊ शकता। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ। बघू शकता आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। थोडा वेळ असं हलवत राहावं लागेल, जेणेकरून बेसनाचे गोळे नाही बनू शकले। त्याच्यामध्ये आपण कोणताच मसाला यूज केलेला नाही, साधा सिंपल त्याच्यामध्ये भाजी आहे। थोडा वेळ असं ते घोटत राहावं लागेल, आपण तो घोटायला तयार होतं। ते बनवायला जास्त वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटावर बनवून जातं। झटपट होणारी अशी रेसिपी बघू शकता। आता आपलं बेसन शिजत आलेलं आहे। असं व्हायला लागलं की शिजलं असं समजायचं। आता याच्यामध्ये आपण बारीक केलेली कोथिंबीर टाकून घेऊ। आपलं सुक्या झिंग्याचं बेसन हे तयार झालेलं आहे। ते भाकरीसोबत अतिशय छान लागतं। झिंग्याचं बेसन तयार झालेलं आहे।
विदर्भाचा खाता बनवू या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.